Hello student, good evening. कसे आहात? बरे आहेत ना? Yesterday we have learned inscribed angle, central angle, and the arc, which is the equation we know. Angle is inscribed angle is equal to 1/2 of the measurement of arc BXC. म्हणजे या ठिकाणी आंतरलिखित कोनाचं माप त्याने केलेल्या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतात. हे काल पाहिलं आपण. आता शिवाय इंग्लिशमध्ये वेगवेगळे सेंटेन्स आणि अपोजिट, नो सूनर दॅन, डीड, डज, हाऊ, हू, WH क्वेश्चन्स, वी हॅव सीन मेनी वर्ब्स and many adjective and verbs. Okay, today we are going to learn tense as far as the English is considered. He can see an elephant. तो हत्ती पाहू शकतो. He can see, तो पाहू शकतो. काय पाहू शकतो? हत्ती. He can see whale, तो विहीर पाहू शकतो. He can see फार्मर, तो शेतकरी पाहू शकतो. ही कॅन सी ऑल टाइप्स ऑफ फ्रीज, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज पाहू शकतो. ही कॅन सी व्हरायटीज ऑफ टीव्हीज, वेगवेगळ्या प्रकारचे दूरदर्शन तो पाहू शकतो. म्हणजे पाहू शकतो याच्यावर हजारो लाखो वर्ड्स तुम्हाला सेंटेन्स करता येतील. पाहू शकतो, आहे की नाही? दुसरं वाक्य, ही कुड सी अॅन इलेफंट, तो हत्ती पाहू शकला. म्हणजे कॅनचा पास्ट टेन्स झाला. ही कुड, कॅनचा काय झाला? पास्ट टेन्स. ही कुड सी अॅन इलेफंट, तो हत्ती पाहू शकला. तिसरं, ही कुड हॅव सीन अॅन इलेफंट, तो हत्ती पाहू शकला असता. ही कुड हॅव सीन, he could have seen an elephant. He should see an elephant, त्याने हत्ती पाहावा, त्याने हत्ती पाहिला पाहिजे. बरोबर नाही? He should see, he should see an elephant. He should have seen an elephant, त्याने हत्ती पाहिला पाहिजे. He should have seen an elephant. You would see an elephant, तो पाहिल हत्ती, तो हत्ती पाहिल भविष्य काळात. ही वुड सी अॅन इलेफंट, तो हत्ती पाहिल. ही वुड हॅव सीन अॅन इलेफंट, त्याने हत्ती पाहिला असता. ही वुड हॅव सीन अॅन इलेफंट, त्याने हत्ती पाहिला असता. ही मे सी अॅन इलेफंट, तो हत्ती बघेल, बघेल. बरोबर नाही? मे म्हणजे बघू शकतो. ही मे बी, he may see an elephant. He may sing an elephant, पाहिलेला असेल, त्याने हत्ती पाहिलेला असेल. He may have seen an elephant, पाहिला असावा. He may have seen, त्याने हत्ती पाहिला असावा. He must see an elephant, त्याने हत्ती पाहिलाच पाहिजे. Must, you must have seen an elephant. You must have seen the decoration of the festival. You must see Independence Day. You must see 26th of January. नंतर, he must be seeing an elephant, त्याने हत्ती पाहिलाच होता. He must be seeing an elephant. He must have seen an elephant. He must have seen an elephant, त्याने हत्ती पाहिलाच. बरोबर नाही? He used to see an elephant. Used to, he used to go there. He used to come here. He used to run there. He used to play there. He used to go in Mumbai. He used to go in many villages.
ही यूज टू गो इन द गार्डन, आहे की नाही. डज ही सी एन एलिफंट, त्याने हत्ती पाहिला का? यस, ही हॅज सीन एन एलिफंट. Yes, he sees an elephant. Does he see an elephant? बघा इथे भरपूर प्रमाणात कॅनचे, शूडचे, कुडचे, वुडचे आणि मेचे वेगवेगळ्या प्रकारे सेंटेन्स आलेले आहेत. आणि अशा प्रकारचे सेंटेन्स अनसीन पॅसेजमध्ये तुम्हाला कोणत्या काळातले कोणता काळ करावा लागेल, पास्ट टेन्स आहे की पास्ट परफेक्ट आहे का पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, त्याचप्रमाणे प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे की सिम्पल प्रेझेंट आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे का प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, तसंच सिम्पल आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे टेन्स आहे, वाक्य आहे, साधे साधे वाक्य आहे, हे तुम्ही लेटरमध्ये वापरू शकता, वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकता आणि इंग्लिश तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग इंग्लिश बोलू शकता. ओके, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिच्युएशन मिळतील.